महत्त्वाची बातमी आहे। वाल्मिक कराडला घेऊन बीड सीआयडीचं पथक केजमध्ये दाखल झालेले अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। केज रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी आता सुरू झालेली आहे आणि ही वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराड हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। वाल्मिक कराडचे वकील हरिभाऊ गुठे हे देखील कोर्टात हजर झाल्याची माहिती कळते। थोड्याच वेळात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आपण बघतोय। रुग्णालय तसंच कोर्टाच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडचा ताबा आता बीड पोलिसांकडे असल्याची माहिती कळते। वाल्मिक कराडचे वकील हरिभाऊ गुठे हे कोर्टात दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराडला घेऊन बीड सीआयडीचं पथक केजमध्ये दाखल झालेलं आहे। वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराड याला कोर्टात हजर केलं जाईल। दरम्यान कोर्टामध्ये वाल्मिक कराडचे वकील देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। या सगळ्यामध्येच पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। रुग्णालयाच्या बाहेर तसंच कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त असल्याची माहिती कळते। केज रुग्णालयात वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी आता सुरू झालेली आहे। वैद्यकीय चाचणीनंतर वाल्मिकला कोर्टामध्ये हजर केली जाणार असल्याची माहिती कळते। वाल्मिक कराडचे वकील हरिभाऊ गुठे हे देखील कोर्टात दाखल झालेले आहेत। माझे सहकारी दत्ता कनवटे आपल्याला सविस्तर माहिती देतील। दत्ता, नक्कीच वाल्मिक कराड यांनी आज सकाळी सीआयडी न्यायालयामध्ये सरेंडर केल्यानंतर त्यांना केजमध्ये आणण्यात आलेलं आहे। केज न्यायालयात हजर करण्याच्या आधी त्यांचं सध्या या ठिकाणी तपासण्या ज्या आहेत त्या आरोग्य तपासण्या करण्यास सुरू आहे। हे सध्या केजचं जिल्हा रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि आतमध्ये त्यांचं जे हेल्थ चेकअप आहे ते सुद्धा करण्यात येत आहे। आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना केज पोलीस स्टेशन आणि त्यानंतर केज न्यायालयामध्ये सुद्धा उपस्थित केलं जाणार आहे, हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांची जी केस आहे त्या संदर्भात सुनावणी होणार आहे। खरं तर वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर जवळपास 22 दिवस वाल्मिक कराड जे आहे ते अंडरग्राऊंड होते, मात्र त्यांनी आज सकाळी सरेंडर केलं। त्यानंतर त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। सीआयडीच्या विनंतीनुसार आज केज न्यायालय जे आहे ते सुद्धा रात्रीची सुनावणी घेणार आहे। त्यासाठी पावसकर नावाचं जे कोर्ट आहे ते संध्याकाळच्या सुमारास बसणार आहे। इथली ही तपासणी झाल्यानंतर न्यायालयामध्ये वाल्मिक कराड यांना हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या केसवरती सुनावणी केली जाईल। खरं तर दोन्ही बाजूने त्या ठिकाणी भूमिका मांडल्या जातील। सरकारी वकिलाच्या वतीनेही भूमिका मांडण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडूनही त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली जाणार आहे। वाल्मिक कराडांना किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दत्ता।